हाय फ्रेंड्स, स्पीक इंग्लिश विथ पल्लवी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. आज आपण बघणार आहोत कंजक्शन म्हणजे उभयन्वयी अव्यय. अ कंजक्शन इज अ वर्ड दॅट जॉईन्स टू नाउन फ्रेजेस ऑर सेंटेन्सेस. उभयन्वयी अव्यय हा दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अव्ययाला शब्दाला उभयन्वयी अव्यय असे म्हणतात. म्हणजे दोन नाउन आणि फ्रेजेसनी दोन सेंटेन्सेस म्हणजे एक वाक्य जोडणार आहे त्याला कंजक्शन असे म्हणतात. चला तर मग सुरू करूया. डेफिनेशन कंजक्शनची. अ कंजक्शन इज अ वर्ड विच जॉईन टुगेदर टू वर्ड्स ऑर टू सेंटेन्सेस. म्हणजे टू वर्ड्स किंवा सेंटेन्सेस जोडणाऱ्याला कंजक्शन असे म्हणतात. पहिलं कंजक्शन आहे अँड आणि. Connect two or more things that are similar or equal. पहिलं एक्झाम्पल, You and I can stay at home. तू आणि मी घरी राहू शकतो. You and I will always be friends. तू आणि मी नेहमीच मित्र राहू. ॲडनी दोन वाक्ये जोडली आहेत त्यामुळे बट पण विरोधाभासी सूचित करते. आय लाईक कॉफी बट आय डोंट लाईक टी. मला कॉफी आवडते पण मला चहा आवडत नाही. ही वॉज हंग्री बट ही हॅड नो फूड. त्याला भूक लागली होती पण त्याला अन्न नव्हते. म्हणजे दोन वाक्य, मला कॉफी आवडती पण मला चहा नाही आवडत. म्हणजे बटनी विरोधाभास दाखवला जातो. ऑर म्हणजे किंवा. ऑर प्रेझेंट्स अ चॉईस बिटवीन टू ऑर मोर. दोन किंवा अधिक पर्यायामधील निवड प्रस्तुत करते. डू यू लाईक ब्ल्यू ऑर येल्लो. तुम्हाला निळा किंवा पिवळा आवडतो का. ही विल कम बाय बस ऑर ट्रेन. तो बस किंवा ट्रेनने येईल. सो म्हणजे त्यामुळे. फर्स्ट एक्झाम्पल, वी अराईव्ह हिअर क्विकली सो वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम. मी इथे पटकन पोहोचलो त्यामुळे आमच्याकडे भरपूर वेळ आहे. पुल युअर कार सो वी कॅन गो आउट टू. तुमची गाडी ओढा म्हणजे आम्ही पण बाहेर जाऊ शकू. नेक्स्ट कंजक्शन बिकॉज म्हणजे कारण. आय हेल्प फार्मर्स बिकॉज दे आर माय फ्रेंड्स. मी शेतकऱ्यांना मदत करतो कारण ते माझे मित्र आहेत. सेकंड एक्झाम्पल, आय लाईक यू बिकॉज यू आर स्मार्ट. मी लाईक करतो तुला का, त्याचं कारण आहे तू स्मार्ट आहे. इफ जर तर. इफ यू गो होम ऑन टाईम युअर वर्क विल स्टार्ट. तुम्ही वेळेवर घरी गेला तर तुमचे काम सुरू होईल. सेकंड एक्झाम्पल, इफ यू विल वर्क हार्ड यू विल विन द प्राइज. जर तुम्ही कठोर परिश्रम कराल तर तुम्हाला बक्षीस मिळेल. नेक्स्ट कंजक्शन अल्दो जरी तरी. Although it was raining, we decided to go for a walk. पाऊस पडत असला तरी आम्ही फिरायला जायचं ठरवलंय. सेकंड एक्झाम्पल, although he was ill, he went to work. तो आजारी असला तरी तो कामावर गेला होता. फॉर च्यासाठी. I bought a new bag for my upcoming trip. मी माझ्या आगामी प्रवासासाठी एक नवीन बॅग खरेदी केली आहे. सेकंड एक्झाम्पल, आय हॅव बॉट अ कप ऑफ टी फॉर यू. मी तुमच्यासाठी एक कप चहा आणला आहे. अंटील पर्यंत. फर्स्ट एक्झाम्पल, वी प्ले अंटील इट गो डार्क. अंधार होईपर्यंत आम्ही खेळलो. सेकंड, आय रन अंटील आय वॉज ब्रीथलेस. दम लागेपर्यंत आम्ही खेळलो. विल असताना. यू कॅन गो स्विमिंग विल आय ॲम हॅव्हिंग लंच. मी जेवण करत असताना तुम्ही पोहायला जाऊ शकता. सेकंड, दे वेअर चॅटिंग विल
विल द किड्स वेअर प्लेइंग. मुले खेळत असताना ते गप्पा मारत होते. सिन्स म्हणजे पासून. इंडिया हॅज बीन ॲन इंडिपेंडंट कंट्री सिन्स 1947. भारत 1947 पासून स्वतंत्र देश आहे. आय हॅव नो हिम सिन्स ही वॉज बॉर्न. मी त्याला त्याच्या जन्मापासून ओळखतो. देअरफॉर म्हणून त्यामुळे. शी कम फर्स्ट देअरफॉर शी गॉट अ गुड सीट. ती पहिली आली त्यामुळे तिला चांगली जागा मिळाली. सेकंड, आय एम फीलिंग स्लीपी देअरफॉर आय एम गोइंग टू बेड. मला झोप येत आहे म्हणून मी झोपायला जात आहे. ऑर इल्स अन्यथा नाही तर. फर्स्ट, वी मस्ट बी देअर बाय 6 ऑर इल्स वी विल मिस द बिगिनिंग. आपण 6 वाजेपर्यंत तिथे पोहोचलो पाहिजे नाहीतर आपण सुरुवात चुकवू. ऑर इल्स म्हणजे अन्यथा नाही तर. अनलेस जोपर्यंत. यू कॅन नॉट गो आउट टू प्ले अनलेस यू फिनिश युअर होमवर्क. जोपर्यंत तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्ही खेळण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही. इवन दो जरी तरी. इवन दो इट्स रेनिंग आय एम गोइंग आउट नाऊ. पाऊस पडत असला तरी मी आता बाहेर जात आहे. सेकंड, शी वेंट टू द जिम इवन दो शी वॉज टायर्ड. ती थकली होती तरीही ती जिमला गेली. ॲज जसा तसा त्याप्रमाणे. शी अराईव्ह अर्ली ॲज आय एक्सेप्टेड. माझ्या अपेक्षेप्रमाणे ती लवकर आली. ॲज एव्हरीवन नोज इच अदर देअर इज नो नीड टू इंट्रोड्यूस. जसे की सगळेजण एकमेकांना ओळखतात, ओळख करून देण्याची गरज नाही. ॲज म्हणजे जसे तसे त्याप्रमाणे. स्टील तरीही. ही स्टडी हार्ड स्टील ही डिड नॉट पास द एक्झाम. त्याने खूप अभ्यास केला तरीही तो परीक्षा उत्तीर्ण झाला नाही. एखादी गोष्ट आपण मन लावून करतोय तरीही ती होत नाही त्यासाठी स्टील वापरतात. 8 तरीही. स्टीलचा पण अर्थ तोच आहे, 8चा पण तोच आहे. शी वर्क हार्ड 8 शी डिड नॉट अचीव हर गोल. तिने कठोर परिश्रम केले तरीही तिने आपले ध्येय साध्य केले नाही. द वेदर इज नॉट 8 इट्स रेनिंग. हवामान गरम आहे तरीही पाऊस पडत आहे. Thank you for watching video. Like, share, comment and subscribe.